नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बौद्ध धर्माचा ग्रंथ त्रिपिटकच्या अधिधम्मा या खंडामध्ये भगवान गौतम बुद्धांनी सत्य खरेपणा नेमका काय आहे, समूती सत्य म्हणजे काय, त्याचं वर्णन केलं आहे ते समजून घेऊया. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सत्य खरं काय आहे हे आपण जाणतो, समजतो. आपल्याला जे दिसतं तेच आपण खरं सत्य मानतो, समजतो. आपण रिॲलिटी, वास्तविकता त्याला समजतो जे आपल्याला वरच्यावर दिसते. त्याचबरोबर त्याला एका मोठ्या समुदायातील लोकांनी स्वीकारलेलं, मान्य केलेलं असेल. मोठ्या समुदायातील लोक म्हणजे मोठी मेजॉरिटी. एकूण संख्येच्या निम्म्याहून अधिक लोक त्या वस्तूला त्या नावाने बोलत असेल तर मग आपणही त्या वस्तूला त्याच नावाने स्वीकारतो. आपणही हेच मानतो की ते नावच त्या वस्तूची सत्यता, खरेपणा आहे. तर मग जर आपण त्या वस्तूला वरच्यावर समजतो, त्याची जी पण क्रायटेरिया, कसोटी, गुण, सामर्थ्य आपण बनवलेले आहे, जो पण आधार दिला आहे, ज्या पण प्रकारे आपण ते सत्य खरे समजतो, ते सत्य जे आहे, ते सत्यता, खरेपणा जो आहे, त्याचं वर्णन, व्याख्या पण भगवान बुद्धांनी आपल्या शिकवणीतून केली आहे आणि त्याला पण खरे मानले आहे. हे बघा, सत्य खरे काहीही असू शकते. सत्य हे आवश्यक नाही की एखादी गोष्ट चांगली असेल किंवा एखादी गोष्ट नैतिक असेल तरच आपण त्याला सत्य खरे समजू शकू, मानू शकू. जर एखादी गोष्ट वाईट, अकार्यक्षम आणि अनैतिक असेल तरीही ती सत्य खरी असू शकते. याविषयी एक उदाहरण सांगते. लोभाचं, लालसेचं. लालसा काय आहे? जेव्हा इच्छा खूप प्रबळ होतात तेव्हा इच्छांची तीव्र लालसा, लोभ निर्माण होतो. तर मग लालसा, लोभ काय आहे? आपली एक अकार्यक्षम मानसिक स्थिती आहे जी नेहमीच वाईट आणि अनैतिक परिणाम देते. अनैतिक असूनही आणि त्याचे वाईट परिणाम होत असले तरीही लालसा, लोभ एक खरे सत्य, रिॲलिटी आहे. आणि म्हणूनच आपल्या ज्या काही चेतना आहेत, जी काही दुःख, वेदना आहेत, मग त्या चांगल्या असोत, वाईट असो, लालसा, लोभ, अज्ञान असो, जागृती असो, बुद्धी असो किंवा एकाग्रता असो, याचा अर्थ ते चांगले असो की वाईट असो, ते वास्तव, रिॲलिटी आहे. पहिल्यांदा आपल्याला हे मान्य करावं लागेल, स्वीकारावं लागेल. भगवान बुद्धांच्या शिकवणीत आपण दोन प्रकारच्या सत्याला, खरेपणाला पाहतो. पहिली गोष्ट म्हणजे जे आपल्याला वरवर दिसतं, जे पारंपरिक आहे, जे परंपरेतून येत आहे, पण ते वास्तव, रिॲलिटीमध्ये खरे आहे की नाही हे आपल्याला माहीत नाही, कारण की ते पिढ्यानपिढ्या परंपरेने चालत आले आहे. त्यामुळे आपण त्याला खरं सत्य समजलं, मानलं. म्हणून भगवान बुद्धांनी एकतर ह्या प्रकारच्या सत्याबद्दल सांगितलं जे परंपरेने प्रचलित, परंपरेनुसार चालत आलेलं आहे, आणि दुसरं भगवान बुद्धांनी परम सत्य याविषयी सांगितले, जे जाणून घेणे थोडे कठीण आहे. पण जेव्हा लोक त्याला ओळखतात तेव्हा ते जीवनातील वास्तव, रिॲलिटीच्या समोरासमोर येतात, समक्ष येतात. हे जे परम सत्य आहे त्याला इंग्लिशमध्ये अल्टिमेट ट्रूथ पण म्हटलं जातं. पारंपरिक सत्य खरे याचा अर्थ समूती सत्य आहे. त्याला इंग्लिशमध्ये कन्व्हिक्शन ट्रूथ असे म्हटले जाते. पारंपरिक सत्य हे फक्त एक तुमची कल्पना, धारणा आहे. प्राचीन काळी जेव्हा माणूस अस्तित्वात आला, जेव्हा माणूस पहिल्यांदा उत्पन्न झाला, तेव्हा त्याच्या आसपास जितक्या पण वस्तू, नैसर्गिक गोष्टी त्याला दिसल्या, त्यावेळी मग त्याने त्या वस्तूंची ओळख होण्यासाठी त्याने त्या गोष्टींना नाव देण्यास सुरुवात केली. वेगवेगळ्या झाडझुडपांना त्याने त्याला ओळखण्यासाठी त्याच्या पानाप्रमाणे, फळाप्रमाणे, त्याच्या आकारानुसार त्यांना नावे दिली. त्याचप्रमाणे जेव्हा माणसाला तिथे नैसर्गिक पाणी, माती, दगड दिसले, मग त्याने त्यांनाही त्यानुसार नावे दिली. ज्या पण वस्तू तेव्हा त्याला दिसल्या त्यांची पण ओळख होण्यासाठी माणसाने त्यांना नावे दिली. जेव्हा ही नावे दिली तेव्हा ती सर्व लोकांनी, सर्वांनी मान्य केली, स्वीकारली, आणि आजही आपण त्या वस्तूंना त्याच नावाने ओळखतो. आपण दगडाला दगडाच्याच नावाने ओळखतो. जेव्हा पण आपण नाव घेतो दगड, तर लगेच आपल्या डोक्यामध्ये, आपल्या डोळ्यासमोर एक दगडाचं चित्र उभं राहतं, कारण की आपण त्या आकृतीला, सररचनेला दगडाच्या स्वरूपात स्वीकारलेलं आहे, मान्य केलं आहे. तर मग दगड जे नाव आहे ते एक पारंपरिक सत्य आहे, ते वास्तविक सत्य नाही. जर तुम्ही माझ्या समोर एक दगड ठेवला आणि मी जर तुम्हाला म्हटलं की हा दगड नाही आहे,
तर तुम्ही मला वेडी समजाल ना, बोलाल की तुम्ही खोटं बोलत आहात. खरं सत्य तर हे आहे की हा दगड आहे, परंतु मी जर म्हटले की हा दगड आहे, पण हा पारंपरिक सत्य खरेपणानुसार दगड आहे, परंतु परम सत्य अंतिम सत्यानुसार तो दगड नाही. तर मग प्राचीन काळी ज्या लोकांनी जितक्या पण नव्या वस्तू गोष्टी पाहिल्या, तेव्हा तिथे ज्या नवीन वस्तूंची निर्मिती झाली, त्या वस्तूंना एक नाव दिले. एक एक नाव ते देत गेले. त्यामुळे त्यांची ओळख आपल्या सर्वांना होत गेली. त्या नावाने आपणही ती वस्तू ओळखू लागलो. खूप साऱ्या लोकांनी त्या वस्तूंना त्या नावाने स्वीकार केला. आजही आपण त्या वस्तूला त्याच नावाने ओळखतो आणि त्याचं तेच नाव आहे हे सत्य खरं समजतो. याविषयी एक अजून उदाहरण सांगते. एक प्राणी आहे मांजर. वास्तवमध्ये रियालिटी मध्ये तो एक प्राणी आहे, पण त्यांनी त्याच्या शरीराच्या आकारानुसार त्याचं नाव मांजर ठेवलं. जर आपण म्हटलो की मांजर, तर लगेच आपल्या डोळ्यासमोर मांजरीचं चित्र उभं राहतं, चित्र दिसतं. कुत्रा गाढवाचं चित्र नाही दिसत, कारण की आपण त्या प्राण्याचं नाव मांजर ठेवले. तर मग मांजर जे नाव आहे ते त्या प्राण्याचं पारंपरिक सत्य आहे, वास्तविक असल सत्य नाही. तर मग वास्तविक असल सत्य काय आहे? तर ते कोणत्या अणुपासून, परमाणुपासून बनलेलं आहे, ते त्याचं वास्तविक असल सत्य खरं आहे. तर मग अशा प्रकारे आपण पाहतो की जितक्या पण गोष्टी अस्तित्वात आल्या, मग तो माणूस असो, प्राणी असो, झाड झुडपे असो की जीव जंतू असो, नाहीतर निर्जीव वस्तू असो, आम्ही प्रत्येकाला एक विशिष्ट पर्टिक्युलर नाव दिलं. ते नाव आपण स्वतः दिलं, जेणेकरून आपल्याला ते ओळखणे, वस्तू समजणे सोपे जाईल. परंतु आज ते नाव त्याची सत्यता खरेपणा बनलं. पारंपरिक सत्य म्हणून आपण जे काही स्वीकारले आहे ते खरं तर पारंपरिक सत्य आहे, जे परंपरेतून चालत आलेले आहे आणि अनेकांनी ते स्वीकारलेले आहे, किंवा एक सामान्य समर्थन करार झाला आहे की हे प्रत्यक्षात सत्य खरे आहे. आणि अशी किती समोती सत्य किंवा पारंपरिक सत्य आपण रोज वापरतो हे आपल्याला माहित पण नाही. जसं की आपण म्हणतो की ती एक बाई स्त्री आहे, तो एक माणूस आहे, तिथे एक कुत्रा आहे. आपण अशा प्रकारे अनेक पारंपरिक सत्याचा वापर करतो. आपले दैनंदिन जीवन सोपे व्हावे यासाठी आपण ही नावे दिली आहेत. हे जे नाव ठेवले आहे ते त्याच्या आकृतीनुसार, जसं की एका प्राण्याला नाव दिलं मांजर, दुसऱ्या प्राण्याच्या आकारानुसार नाव दिलं कुत्रा. जे पण नावं ठेवली गेली ती सारी पारंपरिक सत्य बनली. आणि या पारंपरिक सत्याला खऱ्याला आपण पाली भाषेत समूती सत्य या नावाने ओळखतो. जसे की आपण कुणाला म्हणतो की मी सायकलीने आलो, नाही तर गाडीने आलो, तर मग हे काय आहे? हे सर्व समूती सत्य आहे, पारंपरिक सत्य आहे. वास्तविक अस्सल रियालिटी मध्ये खरं नाही. गाडी तर कुठे आहेच नाही, सायकल पण कुठे नाही. आपण फक्त एक नाव दिलं त्या आकाराला, फक्त ओळखण्यासाठी, एक वेगळी ओळख होण्यासाठी. परंतु त्याचं वास्तविक अस्सल सत्य काय आहे? तर ते त्याचं तत्व आहे. समूतीचा अर्थ आहे एक साधारणशी कल्पना, धारणा, जी माणसांकडून बनवली गेली त्यांच्या विचाराने, सहमतीने. आणि सत्यचा अर्थ आहे खरे, सत्य. या प्रकारे समूती सत्यला आपण पय्यती पण बोलतो, जे पारंपरिक सत्य आहे. आपल्या आजूबाजूला अस्तित्वात असलेल्या सर्व गोष्टी, मग त्या सजीव असोत किंवा निर्जीव असोत, सर्वांना एक नाव दिलं गेलं आणि जितके पण आपण नावे दिली ते सर्व पारंपरिक सत्य बनली. आणि या पारंपरिक सत्याला आपण पाली भाषेमध्ये समूती सत्य या नावाने ओळखतो. तर मग आता तुम्हाला समजले असेल की समूती सत्य म्हणजे काय व परम सत्य अंतिम सत्य म्हणजे काय. मग मला सांगा, कोरोना व्हायरस आपल्या समोर जन्माला आला, उत्पन्न झाला, त्या जंतूला जे नाव दिलं ते काय आहे? समूती सत्य का परम सत्य? त्या जंतूला कोरोना नाव कसं दिलं? तत्वानुसार की आकृतीनुसार? यापुढे आपण परम सत्य, अल्टिमेट ट्रूथ याविषयी जाणून घेऊया.